जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाच्या रिक्त जागांची माहिती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जवळपास या घटकामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे जागा आहे. आणि या घटकाची एक महत्त्वाची गोष्ट आणि चांगली गोष्ट म्हणजे की सर्वच कास्टला इथे जागा देण्यात आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. काही काही घटकामध्ये जास्त जागा असून सुद्धा प्रत्येक कास्टला जागा नाही आहे, पण या घटकामध्ये असं आहे की प्रत्येकच कास्टला जागा आपण बघू शकतो. तर प्रत्येकच कास्टनुसार आपण जागा बघूया. बघा, एस सीला सर्वसाधारण 5 जागा आहे, महिलांना 3 जागा आहे. एस टीला 2 जागा आहे, सर्वसाधारण महिलांना 2 जागा आहे. व्ही जे एला सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांना 1 जागा आहे. एन टी बीला सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांना 1 जागा आहे. एन टी सीला सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांना 1 जागा आहे. एन टी डीला सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांना 0 जागा आहे. एस बी सीला सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांना 0 जागा आहे. त्यानंतर ओ बी सीला सर्वसाधारण 3 जागा आहे, महिलांना 4 जागा आहे. एस सी बी सीला सर्वसाधारण 2 जागा आहे, महिलांना 2 जागा आहे. ई डब्ल्यू एसला 2 जागा आहे, सर्वसाधारण महिलांना 2 जागा आहे. ओपनला सर्वसाधारण 5 जागा आहे, महिलांना 2 जागा आहे. टोटल जागा बघायला गेलो तर सर्वसाधारण 13 जागा आहे आणि 16 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे. टोटल जर जागा बघायला गेलो आपण कास्टनुसार तर सर्व एस सीला टोटल जागा आहेत 9, एस टीला टोटल जागा आहेत 5, व्ही जे एला टोटल जागा आहेत 2, एन टी बीला टोटल जागा आहेत 2, एन टी सीला टोटल जागा आहेत 2, एन टी डीला जागा आहेत 2, एस बी सीला टोटल जागा आहे 1, ओ बी सीला टोटल जागा आहे 13, एस सी बी सीला टोटल जागा आहे 5, ई डब्ल्यू एसला टोटल जागा आहे 5, ओपनला टोटल जागा आहे 8. एकूण असे 53 वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सुरुवातीलाच सांगितलं की सर्वच कास्टला इथे जागा आहे आणि 1% जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. कशासाठी? तर अनाथसाठी 1% या राखीव असतात. प्रत्येक जाहिरातीमध्ये राखीव ठेवण्यात येत आहे. तर बघा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण साठी ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे बघू शकता. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे की यावर्षी जवळपास चांगल्या प्रकारे प्रत्येकच घटकामध्ये तुम्हाला जागा पाहायला मिळत आहेत. तर जे जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी तयारी करत आहे की त्यांना पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी इथे फॉर्म भरायचा आहे किंवा या इथेच भरती व्हायचं आहे, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे.